कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतला हा पहिला असा अर्थसंकल्प होता जिथे आयुक्त महोदयांनी हा सभागृहामध्ये सादर केला होता। खरं म्हणजे अर्थसंकल्प हा आयुक्त महोदय स्थायी समितीला सादर करता, स्थायी समिती त्याच्यावरती उहापोह चर्चा करून मग तो महासभेकडे येतो, परंतु स्थायी समितीच अस्तित्वात नव्हती किंवा सभापती अस्तित्वात नव्हते, त्याच्यामुळे हा पहिला असा बजेट होता की ज्यांना आयुक्तांनी महासभेला सादर केला होता आणि त्याच्यावरती गेले 3 दिवस 4 दिवस एक साधक बाधक चर्चा झाली, वैचारिक बौद्धिक तात्विक त्याच्यावरती चर्चा झाल्यानंतर एक प्रत्येक नगरसेवकाला असं वाटत असतं की माझ्या प्रभागामध्ये विविध विकास कामे झाली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तो एक स्वातंत्र्य ठेवून एक हा बजेटमध्ये आम्ही जे प्रत्येक नगरसेवकाला जवळजवळ 80 लाख रुपये कसे वाढतील आणि नगरसेवक निधीतला असा 1 कोटीचा निधी देण्याचा मागणी आमची होती आणि ती प्रशासनाकडनं आपला महापौरांकडनं मंजूर करून घेतली। हा एक आमच्यासाठी पॉझिटिव्ह क्षण होता आणि एक धरणाची मागणी जी आम्ही केली होती की आपलं स्वतंत्र धरण असावं, त्यासाठी एक हेड निर्माण व्हावा, तर ही एक मागणी आमची या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसाठी होती। कल्याण शहरच्या कल्याण पश्चिम रेल्वे स्टेशनच्या लगतच्या ज्या काही नागरिक समस्या आहे, म्हणजे न केलेल्या शिक्षा आपण जशी भोगतो आहे असं प्रत्येक नागरिकाला वाटतं तो प्रवास करताना, त्याविषयी आम्ही आवाज उठवला आणि एक त्याला विरोधी पक्षाची ठोस भूमिका असावी ती बजावण्यात आम्ही कुठेही मागे हटलो नाही, कमी पडलो नाही, याचं समाधान आहे।